The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतु पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित राहून आज या महान मंगलमय दिनी आपल्या ऐतिहासिक अमरावती शहरातील दीप डेकोरेशन अँड कॅटरर्स शोभानगर बुद्ध विहाराजवळ अमरावती या ठिकाणी श्रद्धावंत धम्म उपासिका चंदाई भीमराव भडके, रत्नदीप भीमराव भडके आणि संपूर्ण भडके परिवाराने पूज्य भिक्षू संघास निमंत्रित करून चिवरदान, भोजनदान आणि जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर ज्यांनी आताच आपणा सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू सुपारकजी आणि संपूर्ण भडके परिवार, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट तथा आपल्या अमरावतीतील आणि रामटेक वरूनही आलेले अनेक विविध ठिकाणावरून आलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। 3 वाजलेले आहेत
आणि आमचा 3रा नंबर लागलेला आहे. आणि त्यामुळे वेळ पुढे आणि पुढे जाते. आमच्या भडके आई बाबा आणि परिवाराने बऱ्याच दिवसांपासून विनंती करून आमची ही तारीख मिळवली आहे आणि आज आपल्या अमरावती शहरामध्ये आम्ही आलो. तसं तर अजून 9 फेब्रुवारीला बरोबर भीम टेकडीला आमची जाहीर धम्मदेसना आहे. 5000 लोकांची महाबुद्ध वंदना आणि त्या निमित्ताने आमची धम्मदेसना आयोजित केलेली आहे. तेव्हा त्याचंही तुम्हाला मूळ पत्रिका अगोदरच देतो बाबा. पुन्हा म्हणू नका आम्हाला आयोजकांनी सांगितलंच नाही, तर मी तुमचा म्हणूनच सांगतो. तर निश्चितच तुम्ही याल. एवढी गर्दी आपण केली आहे. हा संपूर्ण रोड 12 गाळे टाकले मी मोजले बा. इकडे गाळे टाकलेत, मंडपाच्या समोर नजर जाईल तिथपर्यंत गाळे टाकले आहे. घरचा जरी असला तर गाळे एवढे 12 टाकले ना. तर एवढी मोठी गर्दी बघा. उजवीकडे तुफान गर्दी आहे, डावीकडे पण गर्दी आहे आणि सरळ तर बापा फारच मोठी गर्दी आहे. आणि त्यामुळे एकदा आमच्या भडके आई बाबा रत्नदीप साठी, नव्या नवरीसाठी, होणाऱ्या नवरदेवासाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं. कारण भडके परिवारामध्ये ताईचं लग्न होणार आहे म्हणे. किती एप्रिल मध्ये होणार आहे म्हणे. 27 एप्रिल. पत्रिका ज्यांना येईल त्यांनी लग्न हे काय निमंत्रण देत नाही मी, जस्ट असंच विचारलं. तर 27 एप्रिलला ताईचं लग्न होणार आहे. ती MPSC ची एक्झाम देत आहे, ती पण भावी IAS ऑफिसर आहे आणि नवरदेव आरोग्य खात्यात आहेत म्हणते गोंदियाला का कुठेतरी बापा. आणि त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी भावी वैवाहिक जीवनासाठी पण शुभेच्छा भिक्षू संघाच्या प्राप्त व्हाव्यात. त्याचबरोबर भडके परिवारातील कुलदीपक असलेले रत्नदीप यांचा 26 जानेवारीला जन्मदिवस. देवेश पाटीलचा होता म्हणते. कोणाचा होता? त्यांचा वाढदिवस होता म्हणते. त्या वाढदिवसाचं निमित्त, लग्नाचं निमित्त आणि त्या निमित्ताने ही धम्मदेसना ठेवली आहे बघा. घरगुती कार्यक्रम जरी त्यांना वाटत असला तरी तुम्हा सर्वांची एवढी मोठी तुफान गर्दी पाहून हा कार्यक्रम म्हणजे फक्त काही छोटासा धम्मदेसनेचा किंवा भोजनदानाचा नसून एका धम्म परिषदेचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या भडके आई बाबा आणि संपूर्ण परिवाराचं कौतुक करावं एवढं कमी आहे. मी तर म्हणतो बाबा, हे शोभानगर याचं नाव आहे आणि खऱ्या नाही शोभासनगर आहे ना. आणि हे शोभानगर आज तुमच्यामुळे अजून शोभून दिसत आहे. आणि त्यामुळे असे जे आई वडील आहेत, आई बाबा आहेत, उपासक उपासिका आहेत, असे प्रत्येकच नगरात जर तयार झाले आणि विद्वान पंडित सिलवान गुणवान विनयधारी भिक्खूंना तुम्ही जर बोलवत राहिले आणि अशा प्रकारच्या जर धम्मदेसना आयोजित करीत राहिले प्रत्येकाने आपापल्या गावात नगरामध्ये, म्हणजे आम्हालाच बोलू नका बापा, दुसऱ्या नाही बोलवत जा. म्हणजे सांगण्याचा हेतू असा नाही की आम्हालाच बोलवा म्हणून. बाकीच्या पूजनीय भिक्खूंना बोलवा. अनेक भिक्खू विद्वान सिलवान गुणवान विनयधारी आहेत. आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा पूजनीय भिक्षू संघ फार चांगल्या प्रकारचं काम करतो. अनेक भिक्खू चांगलं काम करतात आणि म्हणून आपण चांगल्या भिक्षूंना बोलावून धम्माचं प्रबोधन समाजाला घडवलं पाहिजे. यासाठी आपल्यामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. तर बघा, अधिक बोलणार नाही कारण वेळ फार पुढे पुढे चाललाय आणि तुम्ही सर्वच जण जवळपास मला वाटते बा तुमच्यात बसलेले आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करतच असाल. सगळ्याच्या अशा काही मान हालू लागल्या बा. करता का सगळे? हात वर पर करा बरं कोण. अरे बाप, आता आमचा कॅमेरा फिरत नाही म्हणून ठीक आहे. तर तुम्ही सगळे जर ऐकता, निश्चितच ऐकता, कारण लोकांचे फोन येतात, सगळ्यांचेच काही उचलणं होत नाही. मेसेजही येतात, मेसेजला प्रत्येकाच्या काही पाहणं रिप्लाय देणं होत नाही. परंतु अमरावतीवाले पण आपल्या 19 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने आले होते. गाड्या करू खूप गर्दी केली होती. औरंगाबादला आले होते. मिलिंद कॉलेजला आमचा महाथेरो समारंभ झाला होता तेव्हा. तर तुम्हाला मी थोडं वैवाहिक, आता हे यांचं जीवन सुरू होणारच आहे. कोणाचा? मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हणते? नाही
हा बरोबर आहे म्हणते बा. तर बघा, थोडासा तुम्हाला एक वैवाहिक जीवनाशी रिलेटेड असलेला एक दृष्टांत म्हणा किंवा आधुनिक जीवनामध्ये आत्ता घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगेल. कारण प्रत्येकाचंच वैवाहिक जीवन काही यशस्वी होतेच असं नाही आहे. घर घर की कहाणी आता तुम्हाला मी विचारण्याची गरज नाही, तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. किती लोक परेशान आहेत. इथे खडा जर टाकला आणि विचारलं कसं काय आई बरं आहे का, तर ते म्हणते बापा काय सांगू म्हणते जी तुम्हाले, आता तुमचे प्रवचन ऐकू ऐकू जरा बरं वाटते आम्हाले, नाही तर काही खरं नाही. एक दिवस आमचं लय चालत होत आणि आता कोणीच विचारत नाही. आपलंच घर पण कवडीची किंमत नाही. आणि सांगाव तर कोणाला सांगाव, आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणते पहा. ते पहा काही काही खरंच सिरियस झाले पहा. कारण हे ऐकलं की त्यांचं रिव्हर्स जाती की असेल, खरंच गड्या माझ्यासोबत असंच घडते म्हणून. आणि हे जात धर्म पंथ कोणताही असू दे, पण घर घर की कहाणी खरंच लय डेंजर आहे बघा. मी नेहमी प्रवचनातून सांगतो, रिपीट करू करू सांगतो. कारण जेवढा माणसांकडे पैसा वाढत आहे, धन वाढत आहे, तेवढाच माणूस प्राणी मनाने कंगाल आणि छोटा छोटा होत चाललेला आहे बघा. हे जे हृदय आहे आपलं, जे मन आहे, ते पहिल्या काळात जे अडाणी लोकांचं, आपल्याच नाही तर सगळ्याच लोकांचं, पहिल्या काळातले अडाणी लोक, अशिक्षित लोक, हे जरी पैशानं धनानं गरीब होते, पण मनानं मात्र श्रीमंत होते, मोठे होते. याचा अनुभव तुमच्यापैकी बहुतेकांनी घेतला असेल. माणसं ते माणसंच होते आणि आता माणसं माणसंच आहेत, पण काळ वेळ बदलली, परिस्थिती बदलली, माणुसकी कमी होत चालली आहे आणि पैशाची किंमत वाढत चाललेली आहे. मग बहीण भावाचं नातं असेल किंवा माय लेकराचं नातं असेल, पैसा है तो सब दुनिया मेरी, और पैसा अगर नहीं है तुम्हारे पास तो हम तुम्हारे नहीं और तुम हमारे नहीं. अशी परिस्थिती आहे. काही अपवाद वगळता बघा, तुमच्या वाट्याला नसेल बापा सर, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. परंतु अशी परिस्थिती घराघरात आहे बघा. कारण अनेक लोकांचा चेहरा लय काय काय सांगून जाते पहा. जायला जातात बिचारे, कार्यक्रमात जातात, बर्थडेत जातात, कुणाच्या लग्नाला जातात, पण डोक्यावर गाठोडं तसंच असते. बिचारा लोकांकडे पाहतात, बा लोक लय नाचू लागले, लोक आनंदी दिसू लागले, हे बारीक तोंड करते, डोळे तर उघडेच आहे हो, आणि हे आपल्या कॅसेटला यूज करते. माया पोरगा असाच होता, लग्नात लय नाचत होतो आम्ही पण, माई सुनाशीत नटून थटून लग्नामध्ये नवरी म्हणून होती, आणि 6 महिने झाल्यावर काय झालं म्हणते, कोणतं इंजेक्शन भेटलं आणि कोणत्या गोळ्या भेटल्या म्हणते. अगोदर पोरग लय मम्मी मम्मी आई आई करायचं म्हणते, आणि आता विचारतही नाही, ढुंकूनही पाहत नाही म्हणते बापा. आणि काही मागितलं तर म्हणते मला तेवढंच काम आहे का म्हणते, मला ताण देऊ नको म्हणते, ऑफिसचा ताण वेगळाच आहे म्हणते, बायको वेगळा ताण देते म्हणते, आणि तू वेगळा ताण देते म्हणते, मी निघून जाऊ का घरात. असं म्हटल्यावरती आईन बाबा कशाला टेन्शन घेतील. मग मनाला टेन्शन घेऊ घेऊ मग बीपी हाय, कधी तर लो, कधी साखर वाढते, कधी तर कमी होते, चक्कर येते. सांगाव तर ऐकत नाही, आणि नाही सांगाव तर त्रास होते. म्हणजे तोंड नाक दाबून बुक्या मारण्याचं काम. तर मी हे यासाठी सांगतो पहा, जीवनामध्ये आपण जागे झालो पाहिजे. भगवंताने 2500 वर्षांपूर्वी सांगितलं की आपण जागे झालो पाहिजे. जागे झालो पाहिजे म्हणजे काय, सकाळी उठणं त्यालाच जागे म्हणत नाहीत, तर जीवनामध्ये आपण सावधानता, जागरूकता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आपण काय बोलतोय, आपण कसे वागतोय, आपल्या आजच्या वागण्याचा परिणाम भविष्यात कसा होऊ शकतो. आपण आज सावधगिरी बाळगली नाही तर भविष्यात त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होऊ शकतात, या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला वागता आलं पाहिजे. कारण फक्त पती पत्नी म्हणून एकत्र येणं, लेकरं बाळ तयार करणं, आणि गाडी घोडी काय जे बंगला बिंगला असेल ते तयार करणं, कमवणं, यालाच संसार म्हणत नाहीत.
तर याच्याही पेक्षा संसार वेगळा असतो. कारण आम्ही नेहमीच सांगतो, काही काही घरं लय मोठमोठे आहेत, घर फार मोठमोठे आहे, दारात गाड्या घोड्या नोकऱ्या पगार बिगार लय काय काय आहे, पण घरातल्या लोकांचे चेहरे असे बारीक आहेत बघा. आम्ही नेहमी सांगतो, भिंतीवरच्या घड्याळाचा जेव्हा सेल संपते तेव्हा घंट्याचा काटा, मिनिटाचा काटा आणि सेकंदाचा काटा असा जाग्यावर टिक 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 करते पहा. जाग्यावर तेवढंच करते मुकत राहते, तेवढंच करते मुकत राहते, ते पुढे जात नाही आणि मागे येत नाही. तसे बिचारे मायबाप का पहा काही काही घरामध्ये, म्हणजे कोणाला सांगू शकत नाही, कारण झाकली मूठ आहे ती सवालची कशाची, बापाला पुढे गेलेली असेल ती, झाकली मूठ करोड रुपयाची असेल ती, कोणाला सांगूही शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. मग आमच्या सारखे जर कल्याण मित्र भेटले कधी, तर त्यांना वाटते बा हे मुलासारखे आहे, भावासारखे आहे, तर सांगावं. आता आमच्याकडे वेळ नाही, तर आम्ही म्हणतो बा फोनवर काही विचारू नका आणि सांगूही नका, आणि तुम्ही एक शब्द सांगितला की ते भविष्य तुमचं सगळं आम्हाला कळते, म्हणून फोनवर कुठे बोला. आता इथे पहा, येताना काही लोकांनी फोन केले पहा, काल परवाला जर शहरातले लोक फोन करतात, गावाखेड्यातले लोक फोन करतात, भंतीजी असं आहे, भंतीजी तसं आहे, तर मी म्हणतो बा त्या साईडला आल्यावर मला भेटा, तुम्हाला 4-5 मिनिटं देतो आणि नंतर करून कहाणी सांगा, पण इकडं तिकडं कुठं सांगू नका, नाही तर काही खरं नाही तुमचं. कारण दुसरं कोणाला सांगितलं मग गोष्ट जर पांगत पांगत घरापर्यंत गेली की तुमचा उठ्या. मग म्हणून भगवंताने सांगितलं, विशाखाला घरातला विस्त बाहेर देऊ नको आणि बाहेरचा विस्त घरात नको आणू. विस्तव कशाला म्हणाले भगवान? भांडण, वाद, तंटा, संशय, अहंकार, ईर्ष्या, हे जे काही आहे, म्हणजे राग अग्नी, द्वेष अग्नी, मोह अग्नी, याला अग्नी म्हणाले भगवान. हे द्वेषाचा अग्नी, रागाचा अग्नी, मोहाचा अग्नी. आणि अग्नीचा गुणधर्म काय काय आहे माहिती आहे तुम्हाला? जळणे आणि जाळणे. आता इथं मेणबत्ती पेटवली पहा, पेटवायची होती मेणबत्ती, पण अगोदर माचीसची काडी पेटली, ते गुल पेटला ना, आणि नंतर मग मेणबत्ती पेटवली आहे पहा. म्हणजे अग्नीचा गुणधर्म आहे जळणे, अगोदर स्वतः जळणे आणि नंतर कोणाला जाळायचंय? कोणाला जाळू नका बापा, दुसऱ्याला जाळत बसणारे असाल कोणी तर एक दिवस येते मुख्यच बसले पहा. तुम्ही नाही बापा तसे, पण सांगतो तुम्हाला, कारण जे आपण दुसऱ्या बरोबर करत असतो, भगवंताचं वचन आहे, आपण जे काही दुसऱ्या बरोबर करत असतो, दुसऱ्याला परेशान करणं, त्रास देणं, अपमानित करणं, दुसऱ्याचा छळ करणं, दुसऱ्यांना उपाशी ठेवणं, दुसऱ्यांचा अनादर करणं, तर एक वेळ येते पृथ्वी कशी आहे बापा, पाठ झालं तुम्हाला, पृथ्वी गोल आहे आणि खरंच गोल आहे. आज जे दुसऱ्या बरोबर आपण वागतो, एक दिवस येते ते कर्म बरोबर फिरून येते आणि मग ते अमुकच भोगावं लागते. असं होते बघा. तुम्ही मायबापा, तुम्हाला हक्कानं अधिकारानं बोलतो मी हे, म्हणून भगवंतानं सांगितलं की बोलताना वागताना कोणत्याही कायावाच्या मनाने कर्म करत असताना विचारपूर्वक केलं पाहिजे. तंद्रीत आणि धुंदीत जीवन जगू नये म्हणाले भगवान. भ्रमात राहू नये की आमच्या वाट्याला ते काही येणारच नाही. काल परवा बघा, काही 2-3 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये एक नेता मेला बघा, विमानात पडून, आहे का नाही? बघा तुम्ही, म्हणजे सकाळी निघाला आणि तो लगेच एक 40 मिनिटाच्या अंतरामध्ये त्याचं विमान गावाला पोहोचलं त्यांच्या, आणि ते त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तो गतप्राण झाला बघा. बॉड्या अशा त्या ढाबळामध्ये चादरीमध्ये उचलून न्यावा लागल्या, त्या बॉड्या ओळखायला येत नव्हत्या बघा. सोशल मीडियावर सध्या तेच सुरू आहे सगळीकडे. एक दुखवटा लोक व्यक्त करत आहे. मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही बा. मी असो, तुम्ही असो, का अजून कोण किस्मार खान असो, म्हणून अहंकार, मीपणा, आमच्यासारखं कोणीच नाही, मीच, आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांनी ज्यांच्यावर उपकार केले त्यांच्यापैकी जे कोणी असतील, बाल्याची माय, बाल्याची बायको आणि सारा बाल्याचा परिवार आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुलीत. तुम्ही नाही तसे बापा, पण असे लोक आहे का नाही? बिलकुल जयंतीलाच बाहेर पडतील नाचायला आणि पंक्तीवर बसायला.
आणि पुन्हा नाव ठेवायला. अरे ते गुलाबजामुन मध्ये पाक तो मुरला नाही रे म्हणते बा. चपात्या केल्या तर पोटभर टम फुगून खाते हो. आता ती बुफे सिस्टम आली बा. हा, तुम्ही ताट घ्या, तुम्हीच वाटी घ्या, तुम्हीच चमच घ्या, तिथं जा आणि एकदम आधाशासारखं किती वाढून घ्या. पुन्हा त्याच्यात मायचं, बापाचं, भावाचं, बहिणीचं, बायकोचं, लेकराचं घेते आणि एक घास खाते. अरे बरोबर नाही, म्हणजे तसंच टाकून देते. पहा, आम्ही जातो कार्यक्रमांमध्ये तर लोकांकडे पाहतो अन्न वाया घालवतात. मी सांगतो यासाठी भगवंताने सगळ्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगायला सांगितली आणि स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. हा भगवंताचा उपदेश आहे बघा. तुम्ही ऐकत असाल तर आपल्या चॅनलचं नाव म्हणून ठेवलं द ग्रेट हॅपीनेस, म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवावा यासाठी म्हणून आपल्या चॅनलचं नाव काय ठेवलं? द ग्रेट हॅपीनेस नाव ठेवलेलं आहे. विचारपूर्वक नाव ठेवलं म्हणून आमच्याकडे जे लोक येतात, म्हणजे आमची पाठ थोपटून घेत नाही बा, पण लोक प्रतिक्रिया देतात, सांगतात, भंतीजी म्हणतात लय दुःख होतं ना, असं होतं तसं होतं, काय काय होतं, पण आता लय भारी आहे. आता कंप्लेंट मोडच डिलीट मारला म्हणे. कारण भगवंतानं सांगितलं जेवढ्या अपेक्षा कराल तेवढं दुःख आहे. ते कोणाकडूनही असो, मग अपेक्षा हे दुःखाचं कारणच आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण सगळ्याच अपेक्षा आपल्या पूर्ण होत नसतात. कोणाच्याही असो, सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतात का? नाही होत बघा. आणि म्हणून त्याच्यातूनच दुःख निर्माण होते. आणि त्यामुळे आपण जे आहे, ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, सगळं काही मिळालंय, पोट भरलंय, घर भरलंय, सगळं नातू पितू सगळं काही 5चे 50 झालेत आणि वेल मांडवाला गेलाय, तरी विचारलं की कसं काय, बरं आहे का? नाही हो. अरे बाबा नाही हो, अजून काय पाहिजे तुम्हाला? सगळंच मिळालंय. जे कोणाकडे नाही ते सगळं मिळाल्यावरही नाही हो म्हणत असेल कोणी, तर मला सांगा त्यांच्या एवढं कंगाल खरं की खोटं? खरंच आहे बघा. आणि त्यामुळे कधीतरी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की कोणाला घर नाही आहे, आपल्याला घर आहे. दुःखी राहण्यात काय अर्थ आहे? कोणाला लेकरं बाळ नाही, आपल्याला लेकरं बाळ आहे. दुःखी राहण्यात काय अर्थ आहे? कोणाकडे सायंकाळच्या जेवणाची सोय नाही आहे, आपल्याकडे तर बापा कपाटन कोठारीन काय काय म्हणतात तुम्ही धान्याचे, ते भरू भरून आहे, नाही का? आणि त्यामुळे भगवंत म्हणाले मानलं तर सुख आहे आणि नाही मानलं तर जीवनभर सुख आहे. दुःखद दिसते माणसांना बघा. आणि त्यामुळे अशा लोकांशी आपल्या सुखाची दुःखाची तुलना केली पाहिजे की जर आपण दुःखी आहे तर अशा लोकांच्या दुःखाकडे पहा की ज्यांचं दुःख आपल्या दुःखापेक्षा 1000 पटीनं जास्त आहे. सुखी जास्त झाले तुम्ही तर सुखातही नाचत बसू नका, कारण सुखाच्या पाठीमागे काय येते आणि दुःखाच्या पाठीमागे काय येते. बाबा खरंच हुशार आहे तुम्ही, लय बोलू लागले पोपटासारखे, काय काय उत्तर लय देऊ लागले, कारण घर घरची कहाणी आम्हाला माहित आहे बापा, आम्ही तुमच्यातूनच आलो, तुम्ही माय बाप आहे आमचे. तर तुम्हाला एक स्टोरी सांगतो बघा, आता घडलेली, की जीवनामध्ये पैसा गरज आहे. जीवनामध्ये पैसा गरज आहे, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे. पैसा गरजेचा आहे. भगवंताला सुद्धा दारिद्र्य पसंत नव्हतं. द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलं बघा, भगवान बुद्धाला सुद्धा दारिद्र्य पसंत नव्हतं, म्हणजे गरिबी पसंत नव्हती. कारण भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याने आपल्या जीवनामध्ये दीर्घोद्योगी बनायला पाहिजे. हातावर हात ठेवून बसणारे आपण नसलो पाहिजे. बापाची मता खाऊन आपण झोपणारे नसलो पाहिजे. आई वडिलांनी कमवलंय बस, आता मला कशाची गरज नाही आहे कमवायची, अशा विचारांचे आपण नसलो पाहिजे. कोणत्याही बाबतीमध्ये आपण दीर्घोद्योगी असायला पाहिजे, मेहनत करणारे असायला पाहिजे, कष्ट करणारे असायला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असो बघा, मेहनतीतून जे फळ मिळते त्याचा जो आनंद आहे बघा, तो आनंद कशाही सोबत आपण त्याची तुलना करू शकत नाही. संघर्षातून, मेहनतीतून, कष्टातून मग ते धन मिळालेलं असो की अजून काही सक्सेस मिळालेला असो, त्याची जी किंमत असते, त्याचं जे मोल असते, ते मोल विशेष असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टींना, विशेष म्हणजे पैशाला आपण सर्वस्व मानता कामा नये. कारण पैशाला ज्यांनी सर्वस्व मानलं असे कितीतरी आले आणि ते गेले. आजूबाजूला तुम्ही पहा, कितीतरी लोक असे असतात, धन माझं, घर माझं, हे माझं, ते माझं, बस माझं 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 म्हणायचं जीवनभर. आणि एक दिवस येते
आणि बटन दबते आणि मग म्हणते उचला म्हणते याला लोक. याला हिला काय जे असेल ते कोणी असो असं म्हणत नाहीत. आमचे होते लय श्रीमंत होते लय काय काय होत विद्वान होते आणि ठेवा ना 2-4 दिवस म्हणते का कोणी? तुम्हाला कसं तुम्हाला तरी कोण म्हणेल का ना? आम्हाला म्हणणार नाही, कोणालाच म्हणू शकत नाहीत लोक. लेख येणार आहे म्हणते अमेरिकेहून, थांबता का? बॉडीचा वास सुटला म्हणते, काय थांबता का म्हणते, उचला. उचलतात का नाही लोक? आणि उचलण्याच्या अगोदर ज्याच्यात लय जीव होता ते सगळं काढलंय का पहा म्हणते. उशी खाली काय ठेवायचे म्हणते ते पहा, चाब्या कुठं ठेवल्यात म्हणते ते पहा, देतच नव्हत्या म्हणते चाब्या. लपू 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 जीव जायला आला तरी चाब्या लपू लपू, ते पिशवी लपू लपू, पाकिट काय जे असेल ते लपू 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 ठेवते. आणि बटन दबलं की कोणीतरी हळू जवळ येते, दाटू मोटूच रडते आणि अंगठी काढली का नाही बघ म्हण, साऱ्या अंगठ्या काढून घेते. हातातलं पायातलं नाकातलं गळ्यातलं सारं काढून घेते आणि मग म्हणते आता आंघोळ घाला म्हणते. आणि पुन्हा उठून येऊ नये म्हणून पायाचे बोट बांधा म्हणते. हाताने काही मागू नये म्हणून हाता असे बांधा म्हणते. काय दशा कोणीकडे चालली होती जीवनाची दिशा आणि आता होती दशा. पहा, प्रत्येकाच्या जीवनाची गोष्ट अशीच आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपले होश मध्ये राहावं माणसाने. लोक मरतात याचा अर्थ असा नाही की आपलं आपण जाणारच नाही. कोणी अमृत पिऊन आलं नाही. आमचा भरोसा नाही. मुख्यच बसले तुम्ही मना का नका म्हणू. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. काय म्हटलेलं आहे? आएगा सो जाएगा, कोई यहां नहीं रुकेगा. कारण प्रत्येक जण जन्म गावावरून निघालेला आहे आणि वाटचाल कोणीकडे सुरू आहे? मरण गावाकडेच वाटचाल सुरू आहे. जन्म गावावरून निघून कोणाचा स्टॉप कधी येईल आणि कुठं येईल हे काही सांगता येत नाही. पहा, आणि म्हणून एकदा झालं असं, आपल्या अमरावती सारखं एका मोठ्या शहरामध्ये एक सरकारी अधिकारी होता. घडलेली घटना सांगतो तुम्हाला की जीवनाकडे योग्य वेळी योग्य पद्धतीने जर आपण पाहिलं नाही, योग्य ते निर्णय जर घेतले नाही, घरामध्ये जर वातावरण व्यवस्थित ठेवलं नाही, तर संसाराची गाडी कशी बिघडते आणि नंतर पश्चातापाशिवाय आपल्याकडे कसं काहीच उरत नाही. यासाठीच तुम्हाला एक उदाहरण देऊ का? एवढं द्याच म्हटल्यावर सांगतोच बा. दृष्टांत तर तुम्ही ऐकतच असाल. हा खरा दृष्टांत आहे पहा, हा काही काल्पनिक नाही आहे. तर एका आपल्या अमरावती सारख्या मोठ्या शहरामध्ये एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये एक रिटायर्ड अधिकारी राहत होता. सेवानिवृत्त झालेला, सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाला आणि तो अधिकारी राहत होता. एक दिवस तो मॉर्निंग वॉकसाठी, सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर समोरून एक माणूस आला लुण्यावरती. लुणा समजते ना तुम्हाला? त्या काळात लुणा होता पहा. आता मोटरसायकल वगैरे गाड्या वाढल्या आता भारी भारीच्या. तर ते लुण्यावर एक समोरून माणूस आला. त्यानं त्या अधिकाऱ्याला पाहिलं, यानं आपली लुणा बाजूला लावली आणि त्याला झुकून वाकून नमस्कार केला. त्या अधिकाऱ्यानं ओळखलं, आपण जेव्हा नोकरीत होतो तेव्हा आपल्याच कार्यालयामध्ये हा कारकून शिपाई होता. दोघांची चांगली ओळख होती, अनेक वर्ष सोबत नोकरी केली होती. हा अधिकारी क्लास 1 होता आणि हा त्यांचा शिपाई होता. आता शिपाई शिपाई आहे आणि अधिकारी अधिकारी आहे. आता अधिकारी असल्यावर गाजवतात लोक. ही खुर्ची मोठी रंगतदार असते, गंमतदार असते. ही खुर्ची आहे का नाही? नवरदेव ज्या दिवशी नवरदेव कुठे गेले? नवरदेव ज्या दिवशी या खुर्चीवर बसते की नाही, राजा राणीची खुर्ची म्हणते त्याला. कायचा ढेकळाचा राजा आणि कायची ढेकळाची राणी. बाप्पा विचारून तर पा, खरंच राणी असते का खरंच राजा असते का?
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असते. लग्नाच्या दिवशी असा मस्त राजाच्या खुर्चीवर बसते तो राजा, नवरदेव आणि राणी खुर्चीवर बसते, मोठीच्या मोठी खुर्ची. आता आपले लोक लय मोठे लग्न करू लागले पहा, नाही का? तर म्हणून तेवढ्या पुरतं वाटते तसं. त्या दिवशी नवरदेव घोड्यावर आहे, बसते बापा वरातीत. तुमच्याकडे वेळेवर लग्न लावतात का नाही माहित नाही, लावत नाही. किती बेकार आहे बघा ही गोष्ट. आपल्या लोकांच्यासाठी हसू होते पा. बरं झालं इतर लोकांसाठी मुहूर्त आहे. काय म्हणतोय मी? बरं झालं इतर लोकांकडे मुहूर्त आहे. सकाळी 7:30 लग्न लागते, सकाळी 7:30 लग्न लागतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता आपले सगळे जाती धर्माचे मित्रमंडळी आहेत ना, कारण आपलं कोणासोबत वैर नाही आहे आणि वैर ठेवू नये. भगवंतानं सांगितलं आपल्याकडे बघा, बिलकुल एक ना धड भाराभर चिंध्या झालेल्या आहेत. प्रत्येक जण स्वतःला बाबासाहेब समजते, प्रत्येक जण स्वतःला विद्वान समजते आणि आमचंच लग्न आहे, आमचंच सगळं काही आहे, मग आम्हाला कोण काय म्हणते. मी तर म्हणतो पत्रिकेत तुम्ही लग्नाची वेळच नका टाकू. हा, काही दिवसापूर्वी एका लग्नाला गेलो बा एका ठिकाणी आम्ही. तुम्ही कोणी बोलू नका लग्नाला आपल्याला, बिलकुल. आता आमच्या मे पर्यंत तारखा बुक आहे, त्याच्या पुढच्या तारखा आम्ही काय आताच देत नाही. जे लोक बिचारी तारखासाठी फोन करतात, एखादा महिना अगोदर तारखेसाठी फोन करा. आमचे साध्वी साहेबांचा नंबर आम्ही शेअर करत असतो कधी कधी, त्यांना फोन करा. पण लग्नाला बोलू नका, कारण आता सध्या जात नाही, पण काही दिवसापूर्वी लय आग्रह केला तर गेलो बा. तारीख खाली होती, त्या लग्नाची वेळ होती सकाळची 10:30. किती? 10:30 वेळ होती हो. तर आम्हाला लय बा ते लोक, आम्ही असे श्रद्धावान आहे, आम्ही धार्मिक आहे, रामकेन ढमकेन टमकेन काय 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 ना आम्हाला वाटलं बा. तर गेलो भंतीजीनं, आम्ही बसलो बा. बसवलं आम्हाला हो. घरी लय स्वागत सत्कार काय 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 केला त्यांनी बऱ्याचदा. पण त्या लग्नात गेलो तर ती आई बी असं लय काय काय कुंकून हळदन बिळदन ते तांदूळन बिंदुळन लावून अशी ती आम्हाला दिसू लागली, ती आहेरात गुंतलेली हो. आणि ते बाबा बी त्या रुमालाला, ज्यानं शेंगुडे पुसता येत नाही, याच्या गळ्यात टाक त्याच्या गळ्यात टाक, याला टोपी घाल त्याला टोपी घाल, त्याला कुंकू लावू लावू कुंकू लावू लावू हो. आणि ते बी कसं मळवड भरलंय तांदळाचं. मी म्हटलं बा, बारीक लक्ष देऊन पाहिलं, म्हटलं तेच आई बाबा आहे. आम्ही आलो बिक बसलोय बिक, आम्हाला पाणी नाही, विचार नाही, काहीच नाही पाहत इथं. आम्हाला काय वाईट वाटलं नाही, काय तर ढेकळाचं वाईट वाटेल. आपण ते काय जे आहे निंदान प्रशंसा डिलीट मारलेली आहे जीवनातून. आपण तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही देणं घेणं नाही. कारण भगवंताने सांगितलं की या जगात प्रत्येकाची प्रशंसा होते, निंदा होते. सुख आहे तर दुःख आहे, यश आहे तर अपयश आहे, लाभ आहे तर हानी पण आहे. हे भगवंताचं वचन आहे, आपण आत्मसात केलेलं आहे ते, आणि त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. पण जस्ट विचार केला ओव्हरऑल मी म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून, की घरी आल्यावर कार्यक्रमाला आल्यावर लय वंदामी भंतेजी कुठं ठेवून कुठं नाही बाबा, फुलात ठेवू का. आणि इथं तर आम्ही येऊन बसलो आणि तिथूनच मला म्हणते 5 मिनिटं झालं म्हणते. अरे बाप्पा, तिथूनच एकदम हो. तुम्ही असं नका म्हणू भंतीजी, आम्ही असं नाही करणार, पण आमच्या लग्नाला या. काही तर याच्यातून मार्ग काढतात लोक, भंतीजी आम्ही असं नाही करणार. तर सांगतो यासाठी की अशा प्रकारे लग्न सकाळी 10:30 दुपारी 4 वाजता लागलं पहा. आम्ही नाही थांबलो तिथं, आम्ही थांबलो अर्धा तास आणि निघून आलो पहा. नंतर समजलं 4 वाजता लग्न लावलं, ते बी एरियातल्या एका अशा माणसानं की जे तंबाखू खात होतं. त्याच्या घरी त्याचं घराचीच घडी नीट नव्हती, पण त्याला पंचशील येत होतं, मोडकी तोडकी वंदना येत होती. आणि मग माईकवर कोणीतरी म्हटलं म्हण बा, तर कोणाला त्रिसरण पंचशील येते काय, वंदना येते काय, आणि ते बी मग मोठ्या हुशारकीत मला येते म्हणून आलं म्हण. आणि त्यानं मग काय कोणीकडे म्हटलं ते त्रिसरण पंचशील आणि लग्न लागलं म्हण. ही अशी वाईट परिस्थिती समाजामध्ये आहे. मुद्दा म्हणून विषय निघाला म्हणून तुम्हाला हे सांगितलं. तर लग्न वेळेवर लावा, वेळेला फार महत्व आहे बघा. आणि त्यामुळे तो अधिकारी जो आहे, त्या शिपायाला जेव्हा भेटला तेव्हा अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसल्यावर अधिकारी टाईटच असते पहा, त्याचा एक अहंकार असतो. पण अहंकार भगवंताने बाळगायला सांगितलं नाही. मग त्या शिपायाला त्या अधिकाऱ्याने विचारलं. अधिकारी एकटाच राहत होता बंगल्यामध्ये.
आणि हा शिपायाला त्याने विचारलं की कुठे राहतो. तर शिपायानं सांगितलं की साहेब, आताच घर बांधलं चांगलं आणि त्या घरामध्ये राहतो मी व्यवस्थितपणे, मुलगा मुलगी आणि मी. तर त्या अधिकाऱ्याने विचारलं की रिटायर्ड ऑफिसर, तुमचं जे लाईफ आहे, सेवानिवृत्तीचं जीवन फार चांगलं आनंदात चालले वाटते. ते म्हणे हो. तर तो अधिकारी म्हणे तुमचा मुलगा काय करते आता. तर यानं सांगितलं साहेब, माझा मुलगा IAS ऑफिसर बनला. शिपाई सांगत होता की साहेब, माझा मुलगा IAS ऑफिसर बनलाय मुंबईला, तो आता सध्या नोकरीमध्ये आहे. हा जो अधिकारी होता त्याला ऐकून धक्काच बसला. अधिकाऱ्यानं ते ऐकलं, शिपायाचा मुलगा IAS ऑफिसर झाला, याला धक्काच बसला. यानं पुन्हा त्याला विचारलं, ओळख होती ना, अरे तुझी मुलगी काय करते, तुला 2 मुलं आहे ना, मुलगा IAS ऑफिसर झाला, मुलगी काय करते. तर त्या शिपायानं सांगितलं साहेब, माझी मुलगी डॉक्टर झाली आहे, तिचं लग्न झालं 2 वर्षांपूर्वी, तिचा नवराही डॉक्टर आहे, मुंबईत त्यांचं घर आहे आणि स्वतःचं हॉस्पिटल आहे. जो अधिकारी होता की नाही समोरचा ऐकत होता, तो याला तुच्छ लेखत होता, तो गारच झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव असे पडून गेले, कोमेजून गेला चेहरा त्याचा. आणि मग कोमेजून गेल्यावर त्याला काय बोलावं हेच सुचेना. ते म्हणे ठीक आहे म्हणे. आणि तो शिपाई गेला त्याच्या घराकडे आणि हा अधिकारी वळाला त्याच्या घराकडे. एकदम जड अंतकरणाने, अस्वस्थ होऊन, मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं, विचारांची गर्दी, आणि त्याचा BP हाय लो होत होता. त्याला चक्कर येत होती आणि तो घरी गेला, बंगल्यामध्ये एकटाच राहत होता आणि बेडवर पडला आणि विचारांमध्ये मग्न झाला. याला पण 2 मुलं होते, एक मुलगा आणि मुलगी. घडलेली हकीकत सांगतोय तुम्हाला, ही काल्पनिक कथा नाही आहे. ह्याला पण 2 मुलं होते, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. ह्याचा मुलगा, ह्याच्याकडे पैसे होते, तर यानं प्रचंड लाड केला. लाडाचा अतिरेक, भगवंताचं काय वचन आहे माहिती आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नसतो. अतिरेक समजते ना तुम्हाला, अतिरेक बरा नसतो. त्यात लाडही आला. मग तुमचीच लेकरं आहेत, धन तुमचंच आहे, पण लाडाचा जर अतिरेक केला तर होऊ शकते ती औलाद तुमची उद्या तुमच्यामुळेच बिघडू पण शकते. आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते बघा. आणि वेळ एकदा निघून गेली की पश्चातापाशिवाय आपल्या वाट्याला काहीच उरत नाही बघा. तेव्हा दुःख, पश्चाताप आणि पश्चाताप असतो. हा विचार करत होता की माझा मुलगा 10वी पर्यंत गेला, तो मी त्याचा खूप लाड केला, शिक्षणामध्ये तो कमजोर झाला, 10वी तो पास होत नव्हता, परंतु यानं लगा लावला आणि याची पत वापरून या अधिकाऱ्यानं त्याला कसं तरी पास केलं. आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा स्वतःचा मुलगा फक्त 10वी पर्यंतच शिकला, व्यसनाधीन झाला. आई वडिलाच्या लाडामुळं, लाडाच्या अतिरेकामुळं व्यसनाधीन बनला, गुंड प्रवृत्तीचा बनला. रोज दारू पिऊन घरात येत होता, तमाशे करत होता. त्याला भान राहिलेलं नव्हतं. त्याच्या त्या व्यसनाधीनतेमुळं, त्याच्या त्या गुंड प्रवृत्तीमुळं त्याला कोणी मुलगी देत नव्हतं. लग्न कोण करेल, कोण आपल्या मुलीला म्हणजे खाईमध्ये ढकलून देईल, त्याचं लग्नही जुळत नव्हतं. आणि एक दिवस त्या मुलाकडून त्याच्या खून झाला आणि त्याचा मुलगा आता जेलमध्ये होता, आत्ता सध्या जेलमध्ये आहे. त्यानं विचार केला मुलीबद्दल. मुलगी पण कशी तरी त्याने शिकवली होती, इकडे ट्युशन लावून दे, तिकडे ट्युशन लावून दे, तिला मोबाईल दे, काय 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 दे, सगळं दिलं. कारण माय बापाला आपले लेकरं, आपली औलाद प्रियच असते. पहा, ती औलाद कशीही असतो, पण माय बापाचं बिचाऱ्यांचं मन भयंकर मोठं असते आपल्या औलादीच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे त्यानं आपल्या पोरीलाही लाडानं मोठं केलं होतं, परंतु औलादीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळालेली नव्हती. पैसे कमविणे, याची टोपी त्याला घालणे, सरकारी तर पगार होताच होता, परंतु अजून भरमसाठ पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून इकडून तिकडून पैसे गोळा केले. सगळं काही धन दौलत कमवण्याच्या नादामध्ये औलादीला संस्कार देणं राहून गेलं. असं होते बघा काही काही लोकांच्या जीवनात. तुम्हाला म्हणत नाही बाबा, बारीक तोंड नका करू,
पण पैसा कमवावा, सम्यक आजीविकेतून पैसा कमवलाच पाहिजे, गरीब नाही राहिलं पाहिजे, पण पैसा योग्य मार्गानेच कमवला पाहिजे. म्हणून आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक सम्मा आजीवो म्हणजे सम्यक आजीविका सांगितली, इमानदारीचा प्रामाणिकपणाचा पैसा. आता मी तुम्हाला म्हणालो तो आनंद देऊ शकतो, सुख देऊ शकतो, बेईमानीचा आणि मड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन घेतलेला पैसा, दुसऱ्याला रडवून आपल्याकडे एखादा पैसा येत असेल तर तो आपल्याला कसा आनंद देईल? दुसऱ्याचा हिसकावून घेतलेला पैसा आनंद देईल का आपल्याला? देऊ शकत नाही. आणि म्हणून यानं पोरीबद्दल विचार केला की पोरीचं माझ्या काय झालं, पोरगा तर आता जेलमध्ये आहे, तो वायाला गेला, वाह्यात गेला पूर्ण. पोरगी सुद्धा कशी बशी यानं शिकवली होती 12वी पर्यंत, आणि ती पोरगी एका छपरी टपरी मुलासोबत एक दिवस पळून गेली. बघा, पोरगी टपोरी छपरी पोरासोबत, ते खर्रान काय काय खाणारे काय? तुमच्याकडे काय खाता? आम्ही तिकडे एका गावाला गेलो पहा, गाव खेड्यात जातो. तुमच्याकडे माहित नाही बाप्पा, तुम्हाला नाही म्हणत. त्या गावाला गेलो पहा, त्या गावातल्या महिला बी तोंडामध्ये काहीतरी असं, पोरं बी आणि माणसं बी भंड आणि घाणच्या घाण वास असा, आरा बेकार वास हो. मी म्हणतो घरात राहतच कसे असतील एकमेकांसोबत, पण सारख्याला वारके भेटल्यावर मग काय टेन्शन. आता मला सांगा, मायबापच मग असे ध्यानावर नसतील तर पोरांना दोष देण्यात अर्थ आहे का? खरं सांगा, आहे? पोरांचं कुठं काय चुकते? कारण तुमच्या मुलांवर, अवलादींवरती लहानपणापासून जर लक्ष नसेल, तिला तुम्ही एटीएम सारखंच फक्त पैसे कमवण्यासाठीच केवळ त्याच्या शिक्षणाकडेच लक्ष देत असाल, त्यांच्यावरती संस्कार देत नसाल, तर उद्या तुमची औलाद तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, हे त्याच्यासाठीचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि मग त्यांची पोरगी पण जी पळून गेली की नाही, त्या पोरगी पळून गेल्याच्या दुःखामुळं त्या अधिकाऱ्याच्या बायकोला अटॅक आला होता आणि ती बायको त्याची मेली होती. घडलेली घटना सांगत आहे तुम्हाला. आणि त्यामुळे जीवनामध्ये मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय, भगवंताचं वचन आहे. एका उपदेशात भगवान म्हणाले, धन कमवताही आलं पाहिजे गृहस्थाला. मनुष्य जीवनामध्ये धन कमवताही आलं पाहिजे, धन खर्चही करता आलं पाहिजे, कर्जबाजारी नाही झालं पाहिजे, आणि जीवनामध्ये धार्मिक जीवन जगता आलं पाहिजे. काय सांगितलं? काय म्हणालो मी? पहिली गोष्ट, गृहस्थ आहात ना, मनुष्य जीवन जगताय ना, तर तुम्हाला धन कमवता आलं पाहिजे. प्रामाणिकपणे, इमानी इतबारे, सम्यक आजीविकेनुसार धन कमवता आलं पाहिजे. व्यवसाय करा, नोकरी करा, काय जे करताय तुम्ही प्रामाणिकपणे, दुसऱ्याला न दुखवता धन कमवा. म्हणजे पैसा संपत्ती कमवली पाहिजे, कारण स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे, गाडी घोडी असली पाहिजे, पोरांना शिकवण्यासाठी पैसा लागते, बायको लेकरं घर चालवण्यासाठी पैसा लागते, संकट काळामध्ये पैसा लागते, कधी आजार पडलं त्याच्यासाठी पैसा लागते, भविष्यात कधी काय उद्भवेल हे सांगता येत नाही, त्यासाठी पैसा लागते का नाही? पैसा गरज आहे, पण पैसा सर्वस्व नाही आहे, हे डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या माणसाकडे सगळं काही आलं. भगवंताने सांगितलं, धन कमवताही आलं पाहिजे, आणि कमवलेलं धन योग्य ठिकाणी योग्य प्रकारे खर्चही करता आलं पाहिजे. आपल्या चॅनलवर धनाचे, संपत्तीचे 4 हिस्से भगवंताने करायला सांगितल्याचं प्रवचन आहे बघा, द ग्रेट हॅपीनेस वरती तुम्ही ऐकले असतील नाही का? त्याच्यामध्ये सांगितलं भगवंताने की माता पित्याच्या सेवेसाठी एक हिस्सा, मूल बाळ बायको यांचा सांभाळ व्यवस्थित करण्यासाठीचा एक हिस्सा नाही का, आणि एक बचत करून ठेवण्यासाठी, भविष्यात काही आपल्याला संकट येईल, आजार होईल, कार्यक्रम असेल किंवा काही गरज पडली तर त्यासाठी बचत करून ठेवण्यासाठी एक हिस्सा, आणि एक हिस्सा दान पुण्य करण्यासाठी. असे किती हिस्से सांगितले आपल्या संपत्तीचे करायला? 4 हिस्से करायला सांगितले की नाही भगवंताने. आणि म्हणून हे सगळं करत असताना या उपदेशामध्ये भगवंताने सांगितलं, धन कमवा, धन योग्य ठिकाणी खर्च करा, आणि दुसरी गोष्ट कर्जबाजारी होऊ नका. कारण कर्जबाजारी जर झालं
तर आज काय होते कर्जबाजारी झाल्यावर? ज्यांच्यावर कोणाचं ऋण असेल, कर्ज असेल, त्यांना तुम्ही पाहू शकता. ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतलंय, व्याजानं जे काही तुम्ही घेतलंय, तर ते तुम्हाला प्रचंड प्रमाणात शिव्या शाप देतात. बघा, देतात का नाही? लेकी बाळीचं असं हो, तुमच्या घरादाराचं काय खाना खराब हो, वगैरे वगैरे बोलतात. भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्यामुळे कर्जबाजारी होता कामा नये. कर्जबाजारीपणातून आत्महत्या सुद्धा लोक करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आत्महत्या केली, अशा बातम्या येतात वर्तमानपत्रांमध्ये. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे, धन कमवा, धन योग्य ठिकाणी खर्चही करा, आणि दुसरी गोष्ट, कर्जबाजारी होऊ नका. आणि चौथी गोष्ट सांगितली की तुम्ही धार्मिक जीवन जगा. धार्मिक जीवन म्हणजे काय? तर काया वचा मनावरती संयम ठेवा. तुम्ही विहारात जात जा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना धम्माचे संस्कार द्या. जसं रामजी बाबा, आपले सुभेदार रामजी बाबा, त्यांनी बाबासाहेबांना बालपणापासून शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, परंतु शिक्षणाबरोबर धर्माची गोडी सुद्धा लावली. आणि म्हणून पुढल्या काळात बाबासाहेब आपल्या वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, माझ्या वडिलांनी केवळ मला शिक्षणाची गोडीच नाही लावली, तर शिक्षणाच्या संस्काराबरोबर धर्माची गोडी सुद्धा माझ्या वडिलांकडूनच मला लागली आहे. आणि म्हणून मी हे जे काही MA, PhD, DSc, LLD, DLIT, बॅरिस्टर, ॲटलॉ एवढ्या डिग्र्या घेऊ शकलो, ते केवळ माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे आणि त्यासह या डिग्र्या घेतल्यावरही मी जो आज बुद्ध धम्माचा स्वीकार केलाय, किंवा माझा जो धार्मिक पिंड घडला, त्याला ही सर्वस्वी जबाबदारी आणि त्याचं सर्वस्वी श्रेय कोणाला जाते? बाबासाहेब म्हणाले, माझ्या वडिलांना जाते. माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंड जर घडवला नसता, तर यदा कदाचित मी नोकरीसाठी आणि माझ्या लेकरा बाळासाठी, बायकोसाठी जीवन जगलो असतो. या शिक्षणाचा वापर तेवढ्या पुरताच केला असता, पण समाजाचा विचार करण्याचा भाव माझ्या मनामध्ये जो आला, तो माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंड घडवला म्हणून. आणि त्यामुळे म्हणूनही तुम्हाला सांगितलं मी घडलेली हकीकत, की पैशामुळे सगळं काही मिळू शकते. पैशामुळे चांगला बिछाना, मखमली बिछाना विकत घेऊ शकता, पण तो पैसा तुम्हाला सुखाची, शांतीची, समाधानाची झोप देऊ शकेल याची ज्या शाश्वती आहे का? झोपेच्या गोळ्या खातात बापा लोक काही काही. त्या दिवशी तर एक जण मला सांगितलं, भंतेजी 2-2 गोळ्या घेतात म्हणे. ते कोणाबद्दल, एकाबद्दल सांगितलं, 2-2 गोळ्या झोपेच्या घेतात म्हणे, आणि तरी झोप येत नाही. किती अवघड आहे बघा जीवन. असं आहे. तुम्हाला असं कोणाला वाटत नसेल तर ती गोष्ट वेगळी, पण असं आहे जीवनामध्ये की झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागतात. लोक वैतागून गेलेले आहेत या जीवनाला. काही काही बघा उबगून गेले, बघा त्रागून गेले. ईट आला म्हणतात या जीवनाचा, नको म्हणतात. आता तुमच्याकडे येऊ का म्हणतात. कारण आम्ही म्हणतो बा सध्या तर मीच जाग्यावर नाही, तुम्ही कोणाच्या भरोश्यावर येता नाही का? पुन्हा म्हणाल बा भंतेजी तुम्ही राहतच नाही, तुम्ही धमदौऱ्यावरच जाता नेहमी नेहमी, तुमच्याकडे आलो तर तुम्ही जागेवर नाही. तर मी हे यासाठी सांगतो, तुम्ही मायबाप आहात, चुकू नका. गलत्या होत असतात. माणूस चुकीचा पुतळा आहे, पण आपल्या बोलण्याचा परिणाम काय होतो याचा विचार करून बोलत राहा. घरात आणि समाजातही वावरत असताना, वागताना सुद्धा आपल्या एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीचा घरात काय परिणाम होतो आहे, समाजातही काय परिणाम होतो आहे, याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे भगवंताने शिकवलं पहा. होशमध्ये राहण्यासाठी जे शिकवलं ना, ते यामुळेच. आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे, एकमेकांना समजून सांगता आलं पाहिजे, सहनशीलताही असली पाहिजे, सहन दुसऱ्यांनाही करता आलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले याच्यासाठी धार्मिकता असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला हे जे उदाहरण सांगितलं मी घडलेलं, की त्या अधिकाऱ्यासारखं जर तंद्रीमध्ये, भ्रमामध्ये, अहंकारामध्ये कोण क्या करता है, कोण क्या करता है, मेरे पास बहुत पैसा है, ऐसा है वैसा है, तोही करत होता ना. आणि काय वेळ आली आता त्या बंगल्यामध्ये एकटाच राहते. पोरगा जेलमध्ये गेला, पोरीनं दुसऱ्या बरोबर जाऊन पळून लग्न केलं, बायको मरून गेली अटॅकनं, आणि एकटाच आहे. एक काळ होता ऑफिसमध्ये असताना, कार्यालयात असताना त्याचा गाजावाजा असेल की नाही? असतो ना गाजावाजा. पण हे 3.5 हाताची काया आपली जरी असेल तरी आपल्याला कायमस्वरूपी साथ देईल का म्हणता? देईल का साथ?
नाही देऊ शकत. बघा ना, तुम्हाला त्या मंत्र्याचं उदाहरण सांगितलं मी, त्यानं कल्पना तरी केली का? आपण कल्पना तरी करतो का की पुढल्या क्षणाला काय होईल? कारण मरण्याचा तर विचारच येत नाही. मीच मरणाबद्दल जेव्हा कधी बोलतो तर लोक म्हणतात बापा असं कसं बोला, म्हणजे मरण हा शब्दही तोंडातून काढायला भीती वाटते. लोकांना वाटते बा मरण म्हटलं मी मरतो का काय, म्हणजे असं त्यांना वाटतं बा खरंच मरतो का काय. तर म्हटल्यावर कोणी मरत नाही, पण जेव्हा येईल तेव्हा त्याला कोणी रोखू, पैसाही रोखू शकत नाही, परिवारही रोखू शकत नाही. सगळं काही जागच्या जागेवरच राहते खरोखरच. आणि आपण त्या तेरडीवर उचला म्हणते. हे केला का तयार? पेट्रोल लावलं का म्हणते त्याला? बर पेटवा म्हणते आता लवकर, मग चला. आणि तिथे मग 2 मिनिटाची श्रद्धांजली आदरांजली वाहायची म्हणते. काय की ढेकळाची आदरांजली म्हणजे काय हे माहित नसते. आणि झालं म्हणते आता निघा म्हणते घरी. आणि पुन्हा जैसे थे लोक वागतात बघा. मनुष्य प्राणी शिकण्यासारखं जिथे कुठे काही आहे तिथून शिकत नाही. पहा, शिकण्यासारखं या जगामध्ये खूप काही आहे. आणि त्यामुळे बघा आई बाबा भडके का धडके, भडके भडके मडके भरतीचा नाही भंतेजीचा म्हणा. आई वो जमाना चला गया, बाबा साहब ने हमें बुद्ध दिया. और कशाचा? भंतेजीचा म्हणा, नाही तर भगवान बुद्धाचा म्हणा. आणि त्यामुळे बघा हे जे जीवन आहे ही बाबासाहेबांची देण आहे. त्यामुळे धम्मप्रचारामध्येही सहकार्य करत जा. आपलं जीवन वाया जाण्याच्या अगोदर, धन दौलतीपासून तुम्हाला बेदखल करण्याच्या अगोदर दान पुण्य करत राहा. हातपाय कामातून जाण्याच्या अगोदर, मेंदू कामातून जाण्याच्या अगोदर, गुडघे कंबर कामातून जाण्याच्या अगोदर विहारात जात जा. भगवंताला पंचांग प्रणाम करत जा. ध्यानाला जाऊन बसत जा. नाही तर बापा तेच घर सोडूच वाटत नाही. बा काही काही लोक, तुम्ही नाही तसे, पण काही लोकांना घरच सोडू वाटत नाही. आणि आपलं बटन दबल्यावर आपल्याला घरात कोणी ठेवता का? खरंच सांगा, ठेवतात? अरे कोणी ठेवत नाही हो. कशाला ढेकळाला ठेवतील? जब तक मांस है, जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. जेव्हा हे मांस आटून जाते आणि हे मांस जेव्हा आटून जाते आपल्याकडचं, मग आईची किंमत संपते आणि वडिलांची किंमत संपते. जोपर्यंत ते देत राहतात तोपर्यंत लय चांगले म्हणते. आणि देणं बंद केलं इथंच बसता का म्हणते रात्रंदिवस. जाना बाहेर. आणि काय खोकलू लागले इथं ते लेकरू आमचं इथं असं आणि खोकलता का म्हणते. बा अशी मायबाप आहे हो. काही ढसा ढसा रडतात त्या माझ्या आया. फार वाईट वाटते बाई, भयंकर वाईट वाटते बा. घराघरात फार त्रास आहे. तुम्ही कल्पना करू शकणार नाही. ज्यांच्या घरात व्यवस्थित आहे ते महान पुण्यवान आहे बघा, मी समजतो. पण ज्यांच्याकडे आपलंच घर असून त्यांनाच्या घरात अपमानित केल्या जाते का नाही, तर ते खरंच लय टेन्शनदायी आहे बघा. म्हणजे तेव्हा त्या लोकांना वाटत असेल. त्या मागे एकदा एक आई तर म्हणे तिचा पोरगा तिला मारत होता. माझ्याकडे आली ती आई बाबा, त्यांनी दाखवले बघा या मांडीपर्यंत इकडून तिकडून त्या बाबानं पण आणि आईनं पण मारलेले असे वळण काळं निळं झाले हो मांड्यापर्यंत. कोण मारते? स्वतःचा सख्खा मुलगा आणि एकुलता एक बघा. ती आई आता म्हातारी आहे हो, ती बाबाही म्हातारी आहे. ते म्हणे भंतेजी हे म्हणजे पोरग हे जन्माला यावं म्हणून 2-3 पोरी जन्माला घातल्या म्हणे बा. आता पोरगा होईल मग पोरगा होईल म्हणून वाट पाहिली म्हणे. आणि त्या काळात म्हणे काही ढेकळं कळत नव्हतं म्हणे. नवस केले म्हणे कुठं कुठं जाऊन. तुम्ही कुठं जात असाल जात नाही, जाऊ नका. ते भंतीने सांगितलं पा इकडं लय वार आहे म्हणे त्याचं, तर तिकडे काही जाऊ नका. तर ते आई म्हणे लय काय काय केलं म्हणे भंतीजी. त्या काळामध्ये बकरे कापले, कोंबडे कापले, काय काय नवस केले, उपवास धरले म्हणे.
हे झालं आणि हे झाल्यावर याच्या वजनाच्या भरोभार साखर वाटली म्हणे, याचा 2.5-3 किलो वजन होत. म्हणलं बाबा बर, एवढी साखर वाटली म्हणे आणि साखरही वाटली, साऱ्या गावभर साखर वाटली म्हणे. एवढा लाड केला, गळ्यातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, काय 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 घेतलं म्हणे. खाऊ पिऊ घालायचा तर विषयच नाही म्हणे. लय लाडा कौतुकानं वाढवलं म्हणे आणि लाड केल्यामुळं शिकलंय नाही म्हणे. आताच सांगितलं तुम्हाला की लाडानच वाया जाते आणि आपलीच अवलाद असते आणि आपल्या लाडामुळं ते बिघडते कार्यक्रम. आणि एकदा बिघडला की पश्चाताप आणि फक्त पश्चाताप वाट्याला येते. आणि मग दारूच्या आहारी गेला म्हणते ते पोरगा. बायको टिकली नाही. आता ती बायको तर बायको गेली म्हणे निघून, दुसऱ्यासोबत लग्न केलं म्हणे. तिने माहेरला गेली म्हणे, फारकत घेतली आणि दुसऱ्या बरोबर लग्न केलं. तिचा संसार आता व्यवस्थित आहे म्हणे. परंतु हे अवलाद त्या बायकोला मारत होते म्हणे, तिची गलती नसताना काहीही. आणि विशेष म्हणजे वडिलांना पण आत्ता म्हातारपणातही मारते म्हणे. रोज दारू पिऊन येऊन कमरेच्या खालच्या अर्वाच्य भाषा शिव्या देते म्हणते. आईला मारते, इकडं तिकडं केस धरते म्हणे, जसं बायकोला कोणी मारते एवढं मारते म्हणे. अशी ती आई असं रडत होती. पहा, काळीच पिळवटून टाकेल असं मला वाटत होतं की बा काय करू शकतो आपण या गोष्टीसाठी, कारण फार वाईट आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो, वेळ चालल्या जाते. पहा, वेळ थांबत नाही. वेळ कोणासाठीच थांबत नाही, पण त्या वेळेचा आपण वेळीच योग्य उपयोग आपण करता आला पाहिजे आपल्याला. नाही तर वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चातापच आपल्या वाट्याला उरते, असं मला तुम्हाला या घटनेतून सांगायचं आहे. कारण एवढा पैसा, धन दौलत, बंगला त्या माणसाकडे आहे आणि त्या बंगल्यामध्ये आज एकटाच राहतो. बीपी आहे, शुगर आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे आणि जवळ कोणीच नाही. आणि त्यामुळे तंद्रीत धुंदीत जीवन जगू नये. आपण माणसंही जोडता आले पाहिजे. त्यासाठी हे तोंड मोठं गोड पाहिजे. इथे साखर आणि इथे बर्फ, म्हणजे फ्रीज मधला काढू काढू ठेवत जाऊ नका, गोष्ट बिघडून जाईल बा. तर बर्फ म्हणजे शांतता, संयम जरा काही असला पाहिजे का नाही. भडका उठते नाही मला म्हणता का, आणि मी असंच आहे का तसंच आहे का, काय काय म्हणते बहा. मग तर ते भडका उठू दिला नाही पाहिजे. भांडण वाद तंटा जर होत असेल तर एकानं कोणातरी लवती घेतली पाहिजे, नाही का, तर गणित व्यवस्थित होते. पण असा याचा अर्थ नाही की आपण सहनच केलं पाहिजे. हो, कारण आम्ही लहान होतो एका ठिकाणी, एका गावामध्ये. आता बऱ्याच ठिकाणी बघा, माणसं बायाला मारतात की नाही, म्हणजे नवरा बायकोला मारते का नाही. एका गावामध्ये पहा, असाच एक दारुडा होता. हो, लय दारू पियाचा ते. लग्न झाल्यावर 5-6 महिने, वर्षभर त्या बाईनं ते सहन केलं बा. नंतर लेकरं झाले 2 लेकरं झाले. लेकरे थोडे थोडे मोठे झाले. समजा लेकरं मोठे झाले, याचं सुरूच होतं रोज दारू पिऊन येणं, शिव्या देणं, मारझोड करणं. ती बिचारी सहन करणं. इज्जतदार घरातून आली होती. तिनं एक दिवस विचार केला, किती दिवस मार खाऊ म्हणे मी. हिची खोपडी फिरली बा. हिच्यातलं पौरुषत्व जाग झालं. एक दिवस आलं बा हे दारू पिऊन. हो, हे दारू पिऊ पिऊ याच्या रक्तामध्ये, शरीरात काहीच राहिलं नाही. हे असं झालं सनकाळी. याला ढकललं तर पडेल असं. हे दारूच पियाचं, फक्त खायचं बियाचं भान नाही, काहीच नाही. बघा, आई वडिलांना कमवून दिलेलं होतं. एक दिवस बाईचं डोकं फिरलं, तिनं काहीच विचार केला नाही आणि असं बद 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 त्याला मारलं बा. त्याची सारी दारू उतरली. ते घराच्या बाहेर पळालं आणि घराच्या बाहेर पडून म्हणजे आरा असं कुठं असते का, हो म्हणजे बरं कोणाला सांगता येईना. आणि तोपर्यंत सारा गाव जमा झाला आणि हे बाहेर येऊन लोकांना शिव्या देऊ लागलं. तुम्हाला समजते का असं काय, तर सारं गाव हसू लागलं. तर अशी फजिती होते पहा. गणित बिघडतात जीवनातले आणि त्यामुळे जीवन अनमोल आहे. त्याचा योग्य तो वापर करावा, यासाठी म्हणून तुम्हाला सांगितलं. आम्ही धम्म प्रचारार्थ सगळीकडे फिरतो आहे. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. धम्म लोकांमध्ये रुजत आहे. आणि भिक्खू त्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत आणि अनंत उपकार आहेत. बाबासाहेबांनी सर्व काही आपल्याला दिलं आणि त्यामुळे बुद्ध धम्माचं तुम्ही आचरण केलं पाहिजे. आणि विहारामध्ये
पुढेही जात राहिलं पाहिजे आणि दान पुण्य शील पालन आणि ध्यानही करत राहिले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी हा धम्म देण्यासाठी किंवा आपल्या वाट्याला हे दिवस यावे यासाठी आपले मुलं गेले तरीही पर्वा केली नाही, रमाई गेली तरी पण पर्वा केली नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या अनंत उपकाराला आपण जागलो पाहिजे. म्हणून आम्ही मागे सांगितलं बघा गाण्यातून, सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, भीमलेखनीची धार क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची धार. ही लई इच्छा होती बापा आणि त्यामुळे आम्ही ओळखली जाता जाता आम्ही वडू तुमच्या सर्वांच्या इच्छे खातर आम्ही काय गायक वगैरे नाही. त्यामुळे हे बाबासाहेबांचं प्रबोधनाचं गाणं आहे, लोकांना इन्स्पायर करणारं गाणं आहे आणि त्यामुळे हे कधी मधी आम्ही गातो. आणि त्यामुळे औरंगाबादेत आम्ही द ग्रेट हॅपीनेस टॉवर नावाचं एक मोठी इमारत, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला एक आदर्श बौद्ध समाज निर्मिती करण्यासाठीच्या उपक्रमांतर्गत काम करत आहोत. एक विधायकही काम व्हावं म्हणून आता 26 जानेवारीला द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं भूमिपूजन झालेलं आहे आणि समाजाच्याच भरोश्यावरती, समाजाच्या स्वेच्छा दानाच्या भरोश्यावरती पुढल्या वर्षीच्या म्हणजे 26 जानेवारी 2027 ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं अर्थात विश्वशांती विपश्यना बुद्ध विहाराचं ज्यामध्ये सर्व काही आहे अत्याधुनिक पद्धतीचं, त्याचं उद्घाटनही करण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या चॅनलवर आपल्या संस्थेचा अकाउंट नंबरही येतो, गुगल पे फोन पे नंबरही येतो. तर आपल्याला जेव्हा ज्यांना कुणाला इच्छा होईल, कारण मागामागीचे काम आम्ही करणार नाही आहे असं सुरुवातीपासूनच सांगतो आहे, तर आपण अशा प्रकारे स्वइच्छेनं दान पुण्य करू शकता. यासाठी आज आम्हाला भडके आई बाबा आणि संपूर्ण रत्नदीप नवरीबाई भावी नवरीबाई आणि काय त्यांचं काय नाव म्हणते नाही तुमच्या ते भरडे आणि हे भडके, तर भरडे आणि भडके, भरडेचा नवरदेव आहे म्हणते आणि भडकेची नवरी आहे म्हणते. तर यांच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या आई बाबांनी इथे आम्हाला बोलावलं. तुम्ही सुद्धा अमरावतीतून विविध वस्त्यांमधून एवढ्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आम्हालाही खूप खूप तुम्हाला भेटून हर्ष झाला. आणि त्यामुळे एवढ्या उशिरापर्यंत सुद्धा आम्ही तुम्हाला ही धम्मदेशना दिली. निश्चितपणे भगवंताची वाणी तुम्हाला प्रेरणा देणारी ठरो आणि भगवंताची वाणी ऐकूनच आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणाल, सकारात्मक जीवन जगाल, आनंदाने जीवन जगाल आणि स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देण्याचं काम कराल. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं
शरणं गच्छामि